सद्गुरू श्री देवेंद्रनाथांच्या प्रिय साधकांना, आता देवेंद्रनाथांनी दिलेलं हे दुसरं महत्त्वाचं यंत्र हे आसनसिद्धी यंत्र आहे. हे यंत्र शनिवारी येणाऱ्या अमावस्येला आणि भूर्जपत्रावर अष्टगंधाच्या शाईने आणि बोरूच्या साह्याने लिहावे. आता इथं प्रश्न सगळ्यांना हा पडेल की बोरू आता कुठून काढायचा, आणि बोरू हे खूप जुन्या ऋषीमुनींचं लेखणी आहे ती. तर बोरू म्हणजे काय माहिती आहे का, की बांबूच्या झाडाची अगदी बारीक बारीक फांदी असलेली आणि ती पूर्ण वाळलेली अशा प्रकारची असली म्हणजे मग तिच्या एका पेराला बोरू म्हणायचं. पण आता ह्याच्यावरून एक आपल्याला लक्षात आणखी गोष्ट येते की ती बांबूची काडी आहे. अरे मग आता आपल्या उदबत्तीला सुद्धा बांबूचीच काडी असते ना, त्या बांबूच्या काडीनं लिहायचं. म्हणजे तो सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न मिटून जाईल. आणि हे यंत्र बनवल्यानंतर मग हे यंत्र पुन्हा शनिवारी येणाऱ्या अमावस्येलाच उजव्या हाताच्या तळव्यावर हे यंत्र घ्यायचं आणि हे यंत्र त्याच्यावर डावा हात झाकायचा आणि त्यानंतर वरती दिलेल्या मंत्राच्या 21 वेळा जप करायचा. तोही ह्या दोन्ही हाताच्या मध्ये ठेवलेल्या यंत्राला अग्नीवर ठेवून म्हणजे अग्नीवर धरायचं आणि मग त्या मंत्राच्या 21 वेळा त्या मंत्राचं वाचन करायचं. परंतु आता हे यंत्र या प्रकारे सिद्ध झाल्यानंतर मग साधनेच्या वेळी हे यंत्र भुजपत्रावरचं हे यंत्र आपल्या आपण आसनावर ज्या बसलेल्या असतो ना त्याच्या पुढचा थोडा भाग रिकामा असतो. त्या आसनाच्या खाली ते यंत्र सरकवायचं. म्हणजे आपण अगदी त्याच्यावर बसायचं नाही, ते फक्त आपल्या आसनाखाली अशा प्रकारे राहायला पाहिजे. आणि हे आसन आपल्या साधनेच्या वेळी आपल्या समोरच्या आसनाखाली ठेवल्यानंतर त्यामुळं आपल्याला आसनसिद्धी पण होऊ शकते. आणि या यंत्रामुळंच वातावरणाची सुद्धा शुद्धी होते. आणि ह्या साधनेला बसल्यानंतर वातावरणामध्ये असलेल्या काही आसुरी शक्ती असतील तर त्यांचासुद्धा नायनाट होतो. त्यामुळं हे यंत्र सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी करावं. आता मी या ठिकाणी आणखीन एक अशी देऊ शकतो की ज्यांनी देवेंद्रनाथांचा गुरुमंत्र घेतलेला नाही आहे आणि ते दुसऱ्याच कुठल्या तरी गुरुचा करतात, त्यांनी ह्या गोष्टी करू नये. कारण ह्या आता जागतिक स्तरावर चाललेल्या आहेत. तर कुणी पण करील, ह्या गुरुनी काही दिलं, त्या गुरुनी काही दिलं, या गुरुचा गुरुमंत्र घेतला, त्या गुरुचं कडून तंत्र घेतलं, असं जर केलं तर त्याला अत्यंत वाईट स्थितीला जावं लागतो. आणि हे मी प्रत्यक्ष काही लोकांना पाहिलेलं आहे, त्यामुळं सर्वांना सावध करतो. आता पुढं मात्र मी देवेंद्रनाथांनी आता
समाधी घेतलेली आहे आणि ह्या अवस्थेत सुद्धा देवेंद्रनाथाचा गुरुमंत्र कसा घ्यायचा ह्याची एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगेल. आदेश आदेश गुरुदेव देवेंद्र. हां, आदेश बाबा.